आपण पाहता एसबीएन मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। मनोज जरांगे 9व्या दिवशी थांबले। उपोषण स्थगित करण्याचा निर्णय। विधानसभा निवडणुकीत पाडापाडी झाल्यास जबाबदार नाही, सरकारला इशारा। पिस्तूल हिसकावल्याचा थिअरीवर विश्वास ठेवणं कठीण जाते। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात हायकोर्टाकडून पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती। सांगली जिल्ह्यातील एरंडोली गावात एका तरुणाचा निर्घृण खून। कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला, मानेवर वार, एका संशयित ताब्यात। चारित्र्याच्या संशयावरून खून झाल्याचा संशय। सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत। राज्यपाल CP राधाकृष्णन यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत प्रतिपादन। उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्याकडे जोडा, अमित शहांच्या भाजप पदाधिकाऱ्यांना सूचना। बाजार बुणगे म्हणतात, उद्धव ठाकरेंना खतम करा, पवार साहेबांना खतम करा। हिम्मत असेल तर येऊन बघ। उद्धव ठाकरेंचा अमित शहांवर पलटवार। अजितदादा महायुतीतून बाहेर पडतील आणि ते आमच्या महाशक्तीत येतील, आमदार बच्चू कडूंचा दावा। शरद पवार परळीत मोठी सभा घेणार, धनंजय मुंडेंना हादरा देणार। परळीतील राजाभाऊ फड यांच्या पक्षप्रवेशावेळी दिला गर्भित इशारा। मोदीजी 75 वर्षांचे झाल्यानंतर त्यांना रिटायर करणार का? अजित पवारांचा संदर्भ देत केजरीवालांनी मोहन भागवतांना पाठवलं पत्र। गृहमंत्री अमित शहांनी पश्चिम महाराष्ट्रात शड्डू ठोकला। कोल्हापुरातील मेळाव्याला नेत्यांची फौज अवतरली। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।